शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, तर शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद। आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं आहे। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही, शिवसेना नेत्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरला। 30 जानेवारीला मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबतं। राज्यातील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची बैठक होणार। महापौर पदासहित स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवर देखील चर्चा केली जाणार। महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार। येत्या आठवड्यामध्ये भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा। भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। फडणवीसांचीही भेट घेणार असल्याची माहिती। माहीममध्ये भाजपची मतं मिळाली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात, अन्यथा चौथ्या क्रमांकावर असता। भाजपच्या दिवावरती तुम्हाला मतदान मिळालं। समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर। जिल्हा परिषदेसाठी भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरताच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा। वैजापुरातील युतीला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंना घेराव, तर 52 जागांवर युती, तर सिल्लोडमध्ये 11 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना 27, काँग्रेस 25, तर वंचित 6 आणि पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून गट स्थापनेसाठी पत्र। 11 पैकी 7 नगरसेवकांचा गट स्थापनेसाठी पत्र। ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये मराठीच महापौर असावा अशी मनसेच्या अविनाश जाधव यांचं भाजप आमदार नरेंद्र मेहतांना पत्र, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा देखील या ठिकाणी इशारा।